नस्त्रापूरची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी आहे। तो विकृत त्याची पार्श्वभूमी आहे। यापूर्वी लैंगिक अत्याचाराचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते आणि आता हे त्या विकृत माणसाने त्यातूनच हे गैरकृत्य केलेलं आहे। त्यामुळे पाठीमागचे गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा अशा पद्धतीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तरच लोकांना न्याय मिळाला असं होईल। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे गुन्हे घडलेले आहेत, उदाहरणार्थ चाकणमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा घडलेला आहे। त्यामुळे महिलांवर झालेले अत्याचार, अल्पवयीन मुलांवर मुलींवर झालेले अत्याचार हे सर्व गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील संवेदनशील मुख्यमंत्री यांनी याचा उच्चार केलेला आहे की हे सर्व गुन्हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यात येईल आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, यासाठी शासन प्रयत्नशील राहील। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट समोर आलं होतं, कठोर कायदे, पॅरोल बंद, फास्ट ट्रॅक न्याय, मृत्यूदंडासाठी प्रयत्न, अशी ठोस भूमिका त्यांनी या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे जर काही गुन्हे दाखल असतील आरोपीवर, तर त्यांना पॅरोल देखील बंद करण्यात येईल, असे देखील त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी ही मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे। अशा प्रकारचे मानवतेला काळिमा फासणारे गुन्हे आहेत, त्याचा तातडीनं निपटारा झाला पाहिजे आणि दोष सिद्ध होऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच लोकांचा न्याय संस्थेवर विश्वास बसेल। अशा गंभीर गुन्ह्यासाठी जशी पूर्वीच्या काळामध्ये काळा पाण्याची शिक्षा व्हायची किंवा अंडा सेलमध्ये अशा आरोपींना ठेवण्यात यायचं, तर अशा गंभीर स्वरूपाचे आता काही कारागृहामध्ये कैदी असतील किंवा जे आरोपी आता असे गुन्हे करून जेलमध्ये जात असतील, त्यांना परत काळ्या पाण्याची शिक्षा होईल, अशा याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात? ही काळ्या पाण्याची शिक्षा ही अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आता संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे। त्यामुळे संविधानाच्या आधारे कठोरातील कठोर शिक्षा जी करता येणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी पुरावे आणि तपास जलद गतीनं होणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी निष्णात वकील सरकारच्या वतीने बाजू मांडली पाहिजे। ह्या सर्व कारवाई या सरकारतर्फे होतील, अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे। पण एकीकडे बघितलं तर नस्त्रापूरच्या घटनेनंतर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे झाले, पण ज्या विरोधकांचं आपण बघितलं असेल, त्यांनी आंदोलन मोर्चे केले, पीडितेला न्याय मागण्यासाठी त्यांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली। मात्र सर्वात जास्त जो भर होता फक्त मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, म्हणजे एकीकडे यांना न्याय हवा आहे का मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा हे कळायला स्पष्ट होत नाही। या देशातील आणि या राज्यातील कोणतीही दुर्घटना ही निषेधार्ह आहे, परंतु कोणत्याही दुर्घटनेचं, अत्याचाराचं, अपघाताचं राजकारण करणं आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीची मानसिकता ही विरोधकांची दिसून येत आहे। कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणं, गृहमंत्र्याचा राजीनामा मागणं ही एक फॅशन झालेली आहे। परंतु जो अपघात घडलेला आहे, जे कारण आहे, त्या कारणासाठी विरोधकांनी योग्य ती भूमिका मांडणं आणि सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे विरोधी पक्षाचं कर्तव्य असतं, ते त्यांनी चोख बजावलं पाहिजे। परंतु केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्याचा राजीनामा मागणं हे चुकीचं आहे। एकीकडे बघितलं तर संबंधित नस्त्रापूरची घटना घडल्यानंतर
पोलिसांनी अगदी 1.5 ते 2 तासामध्ये आरोपीला अटक करण्यात आलं होतं. तर पोलिसांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता? ज्या ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पोलिसांनी चोख जबाबदारी बजावलेली आहे. आरोपींना तातडीनं अटक केलेली आहे आणि ते आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. पोलिसांनी केलेली कारवाई हे लक्षात घेऊन पोलिसांचं नीतिबळ आणि धैर्य वाढेल अशा पद्धतीची समाजाची आणि विरोधकांची सुद्धा भूमिका असली पाहिजे. केवळ पोलिसांवर आरोप करणं, मुख्यमंत्र्यावर आरोप करणं आणि तपास यंत्रणांवर अशा पद्धतीचे शेरे मारणं, त्याच्यामुळे आपल्या प्रशासनाचं मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता असते. याचं विरोधकांनी भान ठेवलं पाहिजे. एकीकडे बघितलं असं 2014च्या अगोदर जे पोलिसांना बंधनं होते, आरोपी लवकर अटक होत नव्हते किंवा त्यांना शिक्षा मिळत नव्हती. पण 2014च्या नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाया देखील मोठ्या झपाट्याने लावल्या आणि आरोपी देखील लवकरात लवकर कसं अटक होईल यासाठी पोलिसांचे प्रयत्न राहतात. विशेष पथकं देखील ते कारवाईसाठी लावत असतात. हे मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रातील गुन्ह्याच्या दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्रींनी संवेदनशीलपणे या गुन्ह्यांवर ठेवणारं लक्ष आणि महाराष्ट्रातील पोलीस तपासाची यंत्रणा अत्यंत गतिमान आणि सक्रिय केल्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे कोणताही गुन्हा घडला तर आरोपींना अटक होऊ शकते आणि त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. पण नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला कठोर शासन व्हावं यासाठी तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात का? लवकरात लवकर त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न काय असतात? महाराष्ट्रातील अलीकडच्या काळामध्ये नसरापूर असेल, चाकण असेल, येरवड्याची घटना असेल किंवा बीडची घटना असेल, अशा सर्व घटनाच्या संदर्भामध्ये मी माननीय पोलीस महासंचालक यांना भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये घडलेले गुन्हे, त्याची कार्यपद्धती आणि लोकांमध्ये असणारा आक्रोश हे माननीय पोलीस महासंचालक यांच्या मी निदर्शन आणून देणार आहे.